बोलायचं नाही, आपापलं सॉल्व्ह करायचंय. ज्ञानेश्वर, तू समोर आहे. नितीन पाठीमागाला समोर आहे. दोघंही तुम्ही विद्वान लोक बसल्यावरती कसं व्हायचं रे? दोघांना येत नाहीये. कुणाला येत आहे? तुला? साक्षी साक्षी आणि सानिया बोलू नका. स्वतःच स्वतः सॉल्व्ह करा.
झालं. त्यांचं झाले त्यांनी टोटल करा. व्हायला पाहिजे एवढ्या वेळ आता. आवरा पटपट. झाल्यानंतर टोटल करायची आहे. झालंय का चेक करायचं का? कुणाचं राहिलंय? किती राहिलेत? एक राहिले. करा पटकन कंप्लीट. चला. ज्यांचं झालंय त्यांनी प्रॉब्लेम नंबर 10चा फॉर्मॅट बनवा. ज्यांचं झालंय त्यांनी प्रॉब्लेम नंबर 10 चालू करा. आणि स्पीड मध्ये सोडवायचे. सिंपल प्रॉब्लेम आहेत सगळे.
बोलू नका. सगळे क्वेश्चन सिंपल आहेत, झालेले आहेत. पाच मिनिटात तुमच्याकडे कंप्लीट करा पटकन. चला, बराच वेळ झालाय आता. दहा नंबर मधलं शेवटचं जर नाही कळालं तर राहू दे. 30 तारखेचं ते जर नाही कळालं तर पेंडिंग राहू दे. झालं का? किती जमले? किती गेले? एक पण नाही जमले. तुम्हाला सांगितलेले लेक्चर बघितले नाही तुम्ही का? बघितले? एक बघून कसं होईल? कॉलेजला कुठल्या कॉलेजला? एसपीला आहे ना? किती वाजता सुटतो कॉलेज? 1 वाजता. लवकर यायचं उद्यापासून. नाही नाही, क्लासला थोडं लवकर या. किती वाजता ना? 3ला, 2:30ला, 3ला या. अगोदरचे लेक्चर तुम्हाला लावून देतो. इथं बसून करा म्हणजे व्यवस्थित. घरी कसं मध्येच इंस्टाला मेसेज आला, बरोबर का? रील्स आला नवीन. लक्ष द्या. चला, आता बऱ्यापैकी वेळ दिला तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 9 बघा. 9 झालाय कम्प्लीट सगळ्यांचा. 9 मध्ये पहिलं ट्रान्झॅक्शन काय दिलं बघा. हेरंब स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 71,000. हेरंबने 71,000 कॅश आणले आणि बिझनेस स्टार्ट केला. काय जनरल एंट्री होईल? कॅश अकाउंट डेबिट टू हेरम्स कॅपिटल अकाउंट. कारण का? कॅश रिअल अकाउंट आहे, कॅश कम्स इन, कॅशला डेबिट, आणि हेरम इज गिव्हर म्हणून हेरम कॅपिटलला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू हेरम्स कॅपिटल अकाउंट. चेक करा तुमची पहिली एंट्री बरोबर आहे का? बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. दुसरी एंट्री आहे परचेज गुड्स फ्रॉम महेश ₹20,000 ऑन क्रेडिट. महेश कडून 20,000 ऑन क्रेडिट माल घेतलाय. काय एंट्री होणार? परचेस अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. महेश म्हणतो का? लाज वाटते का तुला? बिग परचेज गुड्स फ्रॉम महेश ऑन क्रेडिट. ठीक आहे. त्यानंतर डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया.
बँक ऑफ इंडिया अकाउंट येईल आणि कॅश अकाउंट येईल, बरोबर आहे. बँक ऑफ इंडिया पर्सनल रिसिव्हर, बँक ऑफ इंडियाला डेबिट आणि कॅशला क्रेडिट. कुठलं तुम्हाला जर समजलं नाही तर परत सांगायचं असेल तर मला सांगा. काय केलं त्यानंतर सोल्ड गुड्स टू धनराज ऑफ 25,000 ऑन क्रेडिट. काय एंट्री केली तुम्ही? ती सांग एंट्री काय केली. ठीक आहे. दोन अकाउंट बरोबर आहे तुझे, सेल्स आणि धनराज. धनराज कुठला प्रकार झाला? पर्सनल रिअल नॉमिनल मधला कुठला? पर्सनल. तू धनराजला माल विकलाय, बरोबर आहे. मग धनराज रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हरचा रूल काय? पर्सनलचा रूल काय सांग? अरे 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 डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. धनराज रिसिव्हर म्हणजे धनराजला काय व्हायला पाहिजे? डेबिट. सेल्स कुठला प्रकार होईल? पर्सनल रिअल नॉमिनल मधला नॉमिनल. कारण काय? इन्कम आहे. इन्कमचा रूल काय आहे नॉमिनलचा? हा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉस, एक्सपेन्स लॉसला डेबिट. आणि क्रेडिटचा काय रूल आहे? क्रेडिट ऑल इन्कम गेन्स, म्हणजे उत्पन्न फायद्यांना क्रेडिट. मग सेल्सला काय होईल? डेबिट होईल का क्रेडिट होईल? क्रेडिट व्हायला पाहिजे. म्हणजे तुझं चुकलं काय? धनराज रिसिव्हर आहे, धनराजला डेबिट करायचं आणि सेल्सला क्रेडिट करायचं, समजलं? धनराज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. हे मी चुकून बहुतेक धीरज लिहिलं होतं मग अशी. धनराज आहे. धनराज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. समजलं सगळ्यांनी? धनराजला डेबिट कारण धनराज पर्सनल आहे, रिसिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर हा रूल आहे. आणि सेल्स तुमच्यासाठी इन्कम आहे. इन्कमचा रूल आहे नॉमिनलचा क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, बरोबर. म्हणजे सेल्सला क्रेडिट होणार. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. परचेस द फर्निचर ऑफ ₹10,000 फॉर कॅश. 10,000चं फर्निचर तुम्ही कॅश परचेस केलं. काय? फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, बरोबर आहे. फर्निचर रिअल, कॅश पण रिअल. ऍसेट आहे, दोन्ही पण मालमत्ता आहेत. फर्निचर कम्स इन, कॅश गोज आउट. मग डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे जे आलंय त्याला डेबिट. फर्निचरला डेबिट. आपल्याकडे फर्निचर आलं आणि आपल्याकडून काय केलं? कॅश. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅशला क्रेडिट. नॅरेशन तुम्ही चेक करा, आन्सर नंतर दाखवतो. जर्नल एंट्री अगोदर जमवते, नॅरेशनचा प्रॉब्लेम नाही. नॅरेशन तुम्हाला त्यातूनच कॉपी करायचं. पुढे बघा. पेड टू महेश बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया 10,000. महेशला तुम्ही बँक ऑफ इंडियाचे चेकने पैसे दिले 10,000 रुपये. कुठल्या अकाउंट येतील अगोदर हे सांगा चला. महेश अकाउंट आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट दोन्ही पर्सनल आहेत. महेश कोण आहे? रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हर आहे, म्हणजे डेबिट द रिसिव्हर. आणि बँक ऑफ इंडिया गिव्हर, म्हणजे काय एंट्री करायला पाहिजे? महेश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. महेशला डेबिट आणि बँक ऑफ इंडियाला क्रेडिट. महेश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट, बरोबर आहे. त्यानंतर बरोबर आले का चुकलं काय याच्यामध्ये? बरोबर आले. प्रत्यक्षात समजतंय का नाही आता काय? आन्सर बरोबर येते का चुकलं का? जमलं नाही एंट्री करायला? दोन जमले, ठीक आहे, असू दे, काय अडचण नाही. आता सांगतोय ते समजून घे कसं सांगतो, ठीक आहे. पुढं रिसिव्ड बिअरर चेक. इथे इम्पॉर्टंट होते. बिअरर चेक एकदा झालं होतं आपलं. बिअरर चेक मिळाला म्हणजे काय मिळालं असं समजतो आपण? कॅश. रिसिव्ड बिअरर चेक ऑफ 15,000 फ्रॉम धनराज. धनराज कडून 15,000चा बिअरर चेक मिळाला. ते बिअरर चेकला अंडरलाईन करून कॅश लिहून ठेवा. कॅश नोट्स मध्येच लिहून ठेवा तुमच्या, म्हणजे नंतर लक्ष दिलं ऐन वेळेला. बिअरर चेक मिळाला म्हणजेच कॅश मिळाली असं समजायचं. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं बिअरर चेक अकाउंट मध्ये जमा करायची गरज पडत नाही. ज्या वेळेला तुम्ही बँकेच्या काउंटरला जाता तुम्हाला लोक पैसे बँक देते लगेच. त्यामुळे कॅश मिळाली असं समजायचं बिअरर चेक. काय एंट्री केली तुम्ही? बोला. श्रुती काय एंट्री केली? नाही केली. ठीक आहे. तुम्ही काय केली? काय केले रेणुका? हा चुको दे, बोल, हसू नको. बँक अकाउंट डेबिट टू धनराज अकाउंट. धनराजने आपल्याला पैसे दिलेत का आपण धनराजला दिलेत? बघ बरं ट्रान्झॅक्शन काय. धनराजने दिलेत म्हणजे धनराज गिव्हर आहे. गिव्हरला काय करायचं असतं? क्रेडिट द गिव्हर, म्हणजे धनराजला क्रेडिट होईल, बरोबर आहे. आणि बिअरर चेक मिळाला म्हणजेच कॅश मिळाले असं समजायचं. मग कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट टू धनराज अकाउंट अशी एंट्री होईल. तुम्ही गोंधळताय, रूल विसरू नका. मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवलं नाही, आत्मा या टॉपिकचा. त्या टॉपिकचाच नाही, अकाउंटचाच आत्मा आहे तो. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे जमलं तरच पुढे जमणार आहे.
कॅश मिळाली, बिअरर चेक म्हणजे कॅश मिळाली, कॅश कम्स इन, कॅशला डेबिट. आणि धनराज इज गिवर, धनराजला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू धनराज अकाउंट अशी एंट्री होईल. ठीक आहे. ज्यांची चुकले त्यांनी करेक्शन करा. केलं करेक्शन? चुकलं असेल तर करेक्शन करा. कॅश अकाउंट डेबिट टू धनराज. आणि पुढचं सिंपल आहे. पेड सॅलरीज बाय चेक 4000. काय एंट्री केली? सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. सॅलरी एक्सपेन्सेस आहे नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. सॅलरी डेबिट. आणि बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे? पर्सनल. बँक ऑफ इंडिया इज गिवर. त्यांनी पैसे दिलेत म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. बरोबर आहे का? चेक करा. सिंपल होतं ट्रान्झॅक्शन. हे जमायला पाहिजे होतं. हे तुमचं जर 18 नंबरचं चुकलं असतं तर ठीक होतं. बाकीचे जमले पाहिजेत. बाकीचे बरोबर आहेत का? यातलं कुठलं सांगायचं का समजून का समजलंय? टोटल 1,85,000 टोटल आहे. कुठलं 30 नंबरचं? हे 10 मधलं सांगितलं. तुझी काय रेंज जरा लेट करंट आहे का रे तुला? प्रॉब्लेम नंबर 10. आणि जरा हळू बोल, जरा एवढं मोठ्याने बोलतो मी, काय लांब आहे का तुझ्यापासून एवढं? प्रॉब्लेम नंबर 10 बघा. चला हा पण सोडा. हा झालाय का सोडून? 4 झालेत. करा बाकीचे पटकन कंप्लीट करा. चला फास्ट. ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी अजून एक ऑफर आहे. 11 चालू करा. सगळं तुमच्यासाठी आज. तुम्ही आज VIP आहे, तुमच्यासाठी चालू आहे सगळं. बोला. क्वेश्चन नंबर 10. आन्सर चेक करा. आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 60,000. काय कॅश अकाउंट डेबिट टू आनंद कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. कॅश कम्स इन आणि आनंद इज गिवर. कॅश अकाउंट डेबिट टू आनंद कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. पहिली एंट्री. नंबर 2. परचेस गुड्स फॉर कॅश. सिंपल आहे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सोल्ड गुड्स ऑफ 10,000 टू सुरेश. काय केलं? सुरेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. तिथं कुठं कॅश म्हणलं नाही, गोंधळायचं नाही. सुरेशला इज रिसिव्हर आणि सेल्स इज अन इन्कम. म्हणजे सुरेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होईल. बरोबर आहे का? चुकलंय? चुकलंय तुमचं काय? काय चुकवलं? उलट केला. लक्षात आलं आता काय चुकलं होतं? सेल्सला डेबिट होणारच नाही कधी, कारण सेल्स इन्कम आहे. इन्कम क्रेडिट होणार इन्कमला. परचेज द फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट. काय एंट्री केली? फर्निचर अकाउंट डेबिट टू गोविंद अकाउंट. ऑन क्रेडिट म्हणलंय त्यांनी, म्हणजे पैसे दिले नाही, त्याला उधारीवरती घेतलंय. म्हणजे फर्निचर आणि गोविंद. फर्निचर अकाउंट डेबिट टू गोविंद अकाउंट. सांगू पुढची एंट्री? पुढे बघा. पेड फॉर रेंट 3,000 अँड पेड बाय डेबिट कार्ड. रेंट दिलं 3,000 आणि त्याचे पैसे डेबिट कार्डने दिले. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बरोबर आहे. रेंट इज अन एक्सपेन्सेस, बँक इज गिवर. बरोबर आहे का? पुढं. परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला ऑन क्रेडिट 70,000. उर्मिला कडून 70,000 चा गुड्स परचेस केला उधारीवरती. परचेस अकाउंट डेबिट टू उर्मिलाज अकाउंट. बरोबर आहे का? आता पुढचं पेड शब्द बघितलं की तुम्हाला कळायला पाहिजे पेमेंट केलंय. पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस 1,000 टू युनायटेड ट्रान्सपोर्ट. युनायटेड ट्रान्सपोर्टला 1,000 रुपये ट्रान्सपोर्टचे पैसे दिले. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. युनायटेड ट्रान्सपोर्टला का नाही एंट्री केली आपण? युनायटेड ट्रान्सपोर्टला 1,000 दिले, पण कशासाठी दिले ते महत्वाचं आहे. ट्रान्सपोर्ट चार्जेस साठी दिले, म्हणून ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि पुढचा देऊन तुम्हाला मी शेवटचं पेंडिंग ठेवायला लावलं होतं. केलंय का कोणी? नाही केलं? नाही केलं. शेवटचं आलं काय? पेड टू उर्मिला 20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. पेड टू उर्मिला म्हणजे उर्मिलाला पैसे दिले 20,000 रुपये. आणि कशासाठी? ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. ऑन बिहाफ म्हणजे काय? त्या वतीने, शर्मिलाच्या वतीने. म्हणजे आता मराठी अर्थ लिहून ठेवा तुमच्याकडे तुम्ही. शर्मिलाच्या वतीने उर्मिलाला 20,000 रुपये दिले. शर्मिलाच्या वतीने उर्मिलाला आपण 20,000 रुपये दिले. ट्रान्झॅक्शन सिंपल आहे, पण याचा अर्थ कळायला पाहिजे. अर्थ कळाला त्याचा काय?
पेड टू उर्मिला 20,000, उर्मिलाला 20,000 दिले, पण कशासाठी? ऑन बिहाफ ऑफ शर्मिला, शर्मिलाच्या वतीने पैसे दिले. म्हणजे थोडक्यात काय, आपण नाही का फाउंडर म्हणतो, तू दे त्याला, मी तुला नंतर देतो, बरोबर ना? आता तू दे त्याला, मी नंतर देतो, हा प्रकार येतो. तुम्ही पैसे कुणाला दिले? तुम्ही पैसे उर्मिलाला दिले, पण उर्मिलाचा तुमचा काही संबंध आहे का? कुणी सांगितले पैसे द्यायला तुम्हाला? म्हणजे तुम्ही उद्या 20,000 रुपये उर्मिलाला मागणार का शर्मिलाला मागणार? शर्मिलाला मागणार, म्हणजे आपण पैसे शर्मिलालाच दिलेत. आलं का लक्षात? उर्मिलाशी आपला काही संबंध नाही. उर्मिलाशी आपला काही संबंध नाहीये. आपल्याला पैसे द्यायला कोणी सांगितले? म्हणजे उद्या 20,000 कोणाला मागणार आपण? शर्मिलाला. म्हणजे आपण अशी एंट्री करायची की आपण पैसे शर्मिलालाच दिलेत, बरोबर आहे? कारण आपण उर्मिलाला पैसे शर्मिलाच्या वतीने दिलेत, म्हणजे शर्मिला अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आहे. ते शर्मिला उर्मिला सगळं गोंधळ व्हायला लागलाय. शर्मिलाच अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार. जरी उर्मिलाला पैसे दिले असतील तरी आपला त्याचा काही संबंध नाहीये. आपल्याला पैसे द्यायला सांगितले शर्मिलानी, म्हणजे उद्या जर 20,000 मागायचे तर आपण शर्मिलाला मागणार. त्यामुळे एंट्री होणार शर्मिलाच अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इम्पॉर्टंट मार्क करा याला, शर्मिलाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशन सांगतो ना, तेच आहे. बिंग पेड टू उर्मिला ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. उर्मिलाला पैसे दिले शर्मिलाच्या बिहाफ वरती, शर्मिलाच्या वतीने आपण पैसे दिले. कळलं ना तुम्हाला ट्रान्झॅक्शन काय आहे? आता आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्यांना आणखी जमत नाही किंवा गोंधळ होतोय, नॅरेशन लिहू द्या. त्याची एक लय गडबड आहे बाबा. पेड टू उर्मिला ऑन बिहाफ ऑफ शर्मिला, सिंपल आहे, त्याच्यात काय एवढं अवघड आहे? 2,24,000 रुपये टोटल होती. झालं? आता ज्यांना जमत नाहीये त्यांनी एक काम करा, तुम्हाला 2 अकाउंट ओळखता येते का? कुठले अकाउंट आहे ते ओळखता येतील का? म्हणजे समजा आता एक कॅश अकाउंट आणि अन कॅपिटल आहे, तर ज्यांना जमत नाही ना त्यांनी स्टेप बाय स्टेप जावा. मी कालही सांगितलं होतं. आता ये 15 मिनिटात. म्हणजे तुम्ही काय करणार, कॅश अकाउंट आणि आनंद कॅपिटल अकाउंट असे 2 अकाउंट तुम्हाला बनवायला सांगितले मी, कॅश अकाउंट आणि आनंद कॅपिटल. मग त्याच्यानंतर विचार करायचा कॅश कुठल्या प्रकारे? बोला. रिअल आणि आनंद कॅपिटल पर्सनल. मग कॅश रिअल आहे तर रिअलचा रूल आठवायचा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आनंदने कॅपिटल आणलं 60,000, म्हणजे व्यवसायाकडे कॅश आली, म्हणजे रूल कुठला वापरायला लागेल? डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे कॅशला तुम्हाला डेबिट करायला लागणार. आणि आनंद पर्सनल आहे, पर्सनलचा रूल लगेच आठवायचा. काय आहे पर्सनलचा रूल? काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग आनंद गिव्हर आहे का रिसिव्हर आहे? गिव्हर आहे, म्हणजे कुठला रूल वापरायला लागला आपल्याला? क्रेडिट द गिव्हर, म्हणजे याला क्रेडिट करायला लागेल. मग हेच रूल वापरून आपण इकडे याला डेबिट केलं कॅशला, कॅश अकाउंट डेबिट. आणि तुम्ही सांगितलं आनंद कॅपिटलला क्रेडिट करायचं, तर आनंद कॅपिटलला टू आनंद कॅपिटल क्रेडिट केलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे याचा बेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? आता ज्यांना जमत नाहीये त्यांना मी सांगितलं या टॉपिकचं पहिलं आणि दुसरं लेक्चर आज बघायचं, ठीक आहे? आणि तरी नाही कळालं तर उद्या आल्यानंतर मला सांगायचं किती कळालं किती नाही कळालं. वाटलं तर एक एक्स्ट्रा लेक्चर घेईल मी तुमच्यासाठी, ठीक आहे? पण लेक्चर बघायचं, ओके? प्रॉब्लेम थांबा, घाई कुठं करताय? प्रॉब्लेम नंबर 11 आजचा होमवर्क आहे. 10 झाला ना आता? 11 झालं, केला का तुम्ही? ज्यांनी, ठीक आहे, ज्यांनी नाही केलं त्यांनी समजून घ्या, ज्यांनी केलं त्यांनी लक्षात द्या. ट्रान्झॅक्शन बघा 11चे. आता एक लक्षात घ्या, मी तुमच्या टेक्स्टबुक पेक्षा डबल प्रॉब्लेम ऍड केलेत नोट्समध्ये. ते कशासाठी? तुमच्या प्रॅक्टिससाठी. तर जे सिंपल आहे ते आपल्याला पटकन करायचे आहेत. काही तुम्हाला होमवर्कही करायला लागतील. तुमच्या प्रॅक्टिससाठी जास्त क्वेश्चन घेतलेत आपण, त्यामुळे अवघड आहे ते मी तर सांगाल. जे सिंपल आहे ते होमवर्क करायला काही अडचण नाही, प्रॅक्टिसही होती तुमची. बघा काय दिलंय, जनरलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ गजानन. परचेस गुड्स फॉर 90,000 अँड अमाऊंट पेड बाय बँक डायरेक्टली. तुम्ही 90,000चा गुड्स परचेस केला आणि बँकेने त्याचे पैसे दिले. काय एंट्री करणार? परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. परचेस खर्च डेबिट, बँक इज गिव्हर, बँकेला क्रेडिट. सोल्ड गुड्स टू सतीश ऑन क्रेडिट, सतीश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. पेड फॉर पोस्टेज 10,000, पोस्टेज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पेड फॉर वेजेस, वेजेसचा अर्थ काय माहिती ना? मजुरी दिली तुम्ही 15,000 रुपये, काय एंट्री होईल? वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट.
रिसिव्ड चेक ऑफ ₹30,000 फ्रॉम सती. सतीकडून 30,000चा चेक मिळाला. उलट करताय असं वाटत नाही तुम्हाला? सतीला डेबिट का करताय? रिसिव्ड चेक फ्रॉम सती, सतीकडून चेक मिळालाय. बँक अकाउंट डेबिट टू सतीज अकाउंट. सती इज गिव्हर, बँक इज रिसिव्हर. बँकेत भरणार ते पैसे आपण. बँक अकाउंट डेबिट टू सतीज अकाउंट अशी एंट्री होणार. रिसिव्ड डिव्हिडंड, कॅश नाही. डिव्हिडंडच्या बाबतीत एक सांगितलं होतं तुम्हाला, डिव्हिडंड बँकेत जमा होतो, कधी लक्षात ठेवायचं. डिव्हिडंड हा तुम्हाला कॅश मध्ये मिळत नाही, बँक अकाउंटला खात्यावरती जमा होतात डिव्हिडंडचे पैसे. म्हणजे काय एंट्री करणार? बँक अकाउंट डेबिट टू, हे अरे वा, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे अकाउंटचं पुस्तक जाळलं तरी चालेल, अशा लेवलचं लॉजिक आहे. बोला काय होईल? बँक अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट. अकाउंट मध्ये पैसे जमा झाले आणि कशाचे झाले? डिव्हिडंडचे. बँक इज रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट टू डिव्हिडंड अकाउंट अशी एंट्री होईल. परचेस लॅपटॉप 40,000 अँड पेड बाय चेक. लॅपटॉप परचेस केला आणि पैसे चेकने दिले. लॅपटॉप अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बरोबर आहे का? डिपॉझिटेड कॅश 10,000 इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया. लॉस घ्या जरा, गडबड करू नका. काय होईल? स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्ही 10,000 कॅश भरले. दोन अकाउंट, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅश. स्टेट बँक ऑफ इंडियाकडे पैसे येणार, बँक इज रिसिव्हर. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश गोज आउट. आणि परचेस गुड्स फॉर 40,000 अँड पेड बाय आरटीजीएस. आरटीजीएसचा अर्थ होतो, याचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगून उपयोग नाही तरी सांगतो, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असा लॉंग फॉर्म आहे. पण तुम्हाला समजलं पाहिजे एवढंच की आरटीजीएस म्हणजे पैसे खात्यातून पाठवण्याचा एक प्रकार आहे. तुम्ही जर बघत असाल IMPS, NEFT, आरटीजीएस असे खात्यामधून पैसे पाठवायचे प्रकार आहेत वेगवेगळे. तर तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे? अकाउंट मधून पैसे गेलेत एवढं कळलं पाहिजे. तुम्ही माल घेतला आणि अकाउंट मधून पैसे दिले. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. हे पहिलं आणि शेवटचं सेम आहे. इथं बघा काय म्हणले, बँकेने पैसे दिले आणि इथं म्हणले आरटीजीएसने दिले. बँकेतूनच पैसे जाणार. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. समजलं? जमलं होमवर्क करायला? ठीक आहे. 12वा 12 नका करू, सगळे एकदम नका करू. हे आधीचे 2 आज होमवर्क परत करायचेत ना, फेअरबुक मध्ये परत लिहायचे. आणि 11 होमवर्क आहे. 9 आणि 10 परत लिहायचेत आणि 11 होमवर्क आहे. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट कॉपी करू नका, जे नवीन आलेत त्यांनी. अगोदर तुम्ही लेक्चर बघा. हे कॉपी नाही केलं तरी तुम्हाला सूट दिली मी. लेक्चर बघा, जे सांगतोय ते नोट डाऊन करा लेक्चर मधलं, आणि मग कळेल तुम्हाला अकाउंट कुठले, प्रकार कुठला, रूल कुठला, हे तेव्हा कळेल. ठीक आहे. चाल, बाकीचं उद्या बघूया.